चीनमध्ये कोरोना सदृश्य HMPV या आजाराने सध्या थैमान घातलेले आहे। त्यातच देशामध्ये सुद्धा या विषाणूने एंट्री केलेली आहे। त्यामुळे देशभरातील नागरिकांच्या काळजीचे सावट आहे। अशात जिल्हा प्रशासन कोणत्या मोडवर आहे? जिल्हा प्रशासनाने स्थानिक पातळीवर काय सूचना दिलेल्या आहेत? जर यवतमाळमध्ये जिल्ह्यातली ही जर परिस्थिती उद्भवली तर प्रशासन कशा पद्धतीने याचा सामना करणार आहे? आपण थेट जाणून घेणार आहोत जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशेर साहेब। काय सांगाल, नवा व्हेरियंट एंट्री केलेली आहे देशामध्ये, तर आपल्या जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून काय उपाययोजना, काय काळजी घेतलेली आहे? आपल्याकडे जे नवीन व्हायरसची जे मीडियामध्ये न्यूज पण आलेली आहे आणि जे इन्फेक्शन रिपोर्टेड पण काही ठिकाणी झाले आहेत, याच्यामध्ये सर्व नागरिकांना आम्ही मीडियाचे तर्फेसुद्धा आणि आरोग्य विभागातर्फे हेच आपण आवाहन करतो आहे की जर तुम्हाला असा कोणतेही खोकला किंवा रेस्पिरेटरी इन्फेक्शनचे काही तुम्हाला लक्षण आढळून आले तर त्या ठिकाणी पब्लिक प्लेसमध्ये जाणे थोडं अवॉइड केलं पाहिजे। हात आहे ते साबण किंवा सॅनिटायझरने वॉश केले पाहिजे आणि त्याच्यानंतर जे कन्सल्ट करणारे जे डॉक्टर आहेत तुमचे त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करा। आणि हा एक नेहमीच्या रेग्युलर इन्फेक्शनमधला आजार आहे, त्यामुळे कोणालाही असं पब्लिकमध्ये भीती करण्याची किंवा दुसरं काही काळजी करण्याची गरज नाही आहे। आणि याच्यामध्ये प्रशासनातर्फे आणि तालुका लेवलला जे आरोग्य अधिकारी आहे आणि आरोग्य यंत्रणा आहे त्यांच्या मार्फत सर्वेक्षणासाठी कोणी आला तर त्या सर्व अधिकारी किंवा कर्मचारी जे आरोग्याचे असतील त्यांना सहकार्य करण्याची पण जिल्हा प्रशासनाच्या वतीने आम्ही आवाहन करतो आहे। 3 ते 13 वर्ष या वयोगटातील मुलांना हा आजार जास्त होण्याची भीती वर्तवली जाते। त्या दृष्टिकोनातून तुम्ही लहान मुलासंदर्भात काय काळजी घेतली? जे लहान मुलांचे जे पेरेंट्स असतील त्यांना पण रिक्वेस्ट राहील की असं काही इन्फेक्शन खोकला किंवा सर्दी वगैरे असेल तर त्याच्यासाठी तुम्ही जे तुमचे डॉक्टर्स आहेत त्यांना कन्सल्ट करा। असं कोणतेही काळजी किंवा घाबरण्याची काहीच गरज याच्यामध्ये नाही आहे। नक्कीच जिल्हा प्रशासन देखील ॲक्शन मोडमध्ये असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे नागरिकांनी सुद्धा सतर्क राहावं असं एक आवाहन जिल्हाधिकारी यांनी केलं आहे। संजय राठोड, साम TV न्यूज, यवतमाळ। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।